आता प्रश्न येतो की मशीन शिकते तरी कशी? सगळ्यात आधी लर्न फ्रॉम डेटा म्हणजेच मशीनकडे भरपूर डेटा दिला जातो, जसं की फोटोज, नंबर, टेक्स्ट, क्लिक्स, बिहेवियर. ह्युमन जसं एक्सपिरियन्सवरून शिकतो, माणूस हा अनुभवावरून शिकतो, तसंच मशीन देखील त्याच्या डेटावरून शिकते. पुढचं पाऊल आहे फाइंड पॅटर्न्स. मशीन डेटा मधले पॅटर्न्स ओळखतो. त्याला जो डेटा दिलेला आहे त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक पॅटर्न आहे का हे मशीन ओळखते. उदाहरण द्यायचं झालं, जर एखादा कस्टमर दरवेळी डिस्काउंट असलेले प्रोडक्ट्स खरेदी करत असेल तर मशीन हा पॅटर्न लक्षात ठेवते. तिसरं आहे प्रॅक्टिस अगेन अँड अगेन. मशीन एकदाच शिकत नाही तर ते हजारो वेळा मिस्टेक करून स्वतःहून शिकते आणि स्वतःला इम्प्रूव्ह करते. जसं आपण सायकल शिकताना पडतो, मग उठतो, पुन्हा ट्राय करतो, तसेच मशीन सुद्धा स्वतःला ट्रेन करत राहते. स्वतःच्या चुकांमधून ते शिकत राहते. गेट फीडबॅक. आउटपुट बरोबर आहे की चुकीचं हे मशीनला सांगितलं जातं. रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये तर रिवॉर्ड आणि पनिशमेंट देखील दिले जातात. जसं गेममध्ये करेक्ट मूव्हजला पॉइंट्स दिले जातात. आणि शेवटी प्रेडिक्ट न्यू रिझल्ट म्हणजेच एखादी ट्रेनिंग झाली की मशीन नवीन डेटा पाहून प्रेडिक्शन करते, जसं की वेदर फोरकास्ट, फ्रॉड डिटेक्शन, प्रोडक्ट रिकमेंडेशन. थोडक्यात सांगायचं झालं तर मशीन लर्निंगमध्ये आपण डेटा वापरतो, पॅटर्न वापरतो, प्रॅक्टिस करतो, फीडबॅक घेतो आणि मग प्रेडिक्शन करायला लागतो आणि यावरूनच मशीन ते स्वतः शिकते.